कॉमेडी मॅच. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीच्या आमच्या चर्चात्मक कार्यक्रमात स्वागत. सध्या मुंबईमध्ये जोरदार फीवर वाढत चाललेला आहे सगळ्या निवडणुकीचा आणि राजकारणाचा. प्रत्येक जण आपापल्या भाषणामध्ये आपापल्या खास प्रकारच्या भाषेमध्ये एकमेकांवर टीका करतोय. पण एक वेगळाच मुद्दा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की याच्यातल्या मुंबईतल्या 42 जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मॅच फिक्सिंग झालेले निलेश, आणि त्याच्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना दोघेही भडकलेले आहेत. अगदी. पण राजकारणामध्ये नेहमीच नियम असतो किंवा युद्धशास्त्राचाही नियम असतो, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र. आणि राजकारणात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. तसं राजकारणाचं आहे, जो आपल्या शत्रूचा शत्रू आहे त्याला मित्र करून घेणं आणि त्या माध्यमातून शत्रूला नमतं करणं. आणि ही स्ट्रॅटर्जी जर आज भाजप काँग्रेस आणि शिवसेनेवर आरोप करत असेल तर भाजपने ही स्वतःसाठी नेहमीच वापरलेली आहे. आणि त्यामुळे ही फक्त आरोपांची फेरी जी आहे ती आता भाजपनं सेना आणि काँग्रेस पुरती मर्यादित ठेवावी असं नाही. ही सार्वत्रिक आहे. प्रत्येक राजकीय पक्ष या युद्धतंत्राचा वापर हा राजकारणामध्ये करताना पाहायला मिळतोय. आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत की जो मॅच फिक्सिंगचा आरोप झालेला आहे तो खराच आहे का? फक्त शिवसेना काँग्रेसमध्येच मॅच फिक्सिंग असेल किंवा आहे का, किंवा सगळ्यांमध्येच आपापल्या पातळीला, म्हणजे 2 वॉर्ड्समध्ये असणाऱ्या उमेदवारांमध्ये सुद्धा फिक्सिंग असतं का, 2 पक्षांमध्ये असतं का? सगळ्या बाबतीत बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते नागपूरहून. इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते, प्रताप थोरात, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आणि अरविंद भोसले आपल्याला फोनद्वारे उपलब्ध होणार आहेत, जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा अवधूत वाघांपासून सुरुवात करेन. अवधूत वाघजी, मॅच फिक्सिंग कोणाची तर शिवसेना आणि काँग्रेसची, म्हणजे आग आणि पाण्याची युती होईल असं काहीतरी केल्यासारखं विधान आहे. कसं काही युती शक्य आहे? कसं काय मॅच फिक्सिंग शक्य आहे? आता जी काँग्रेसमध्ये आहे ती काहीतरी पाण्यातच होती. म्हणजे दोपहर का सामनाचे संपादक म्हणून, शिवसेनेचे खासदार म्हणून अनेक वर्ष एकत्रच होते ना. आणि त्यामुळे काही संभव आहे. आता आशिषजींनी जो आरोप केलेला आहे की काँग्रेस आणि शिवसेनेची 42 जागांमध्ये त्यांची मॅच फिक्सिंग आहे, याच्या बाबतीत माझ्याकडे पुरावे आहेत, मी अभ्यास केलेला आहे. आता यावर अधिक चांगल्या तऱ्हेने स्वतः आशिषजी बोलतील, कारण त्यांनी ओपन आव्हान पण दिलेलं आहे की मी काँग्रेस बरोबर आणि शिवसेनेबरोबर जाहीर चर्चा या बाबतीमध्ये करायला तयार आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळेल त्यावेळी जय महाराष्ट्रावर आशिषजींना, काँग्रेसच्या नेत्यांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना एकत्र आणलं तर ते अधिक बरं होईल. परंतु एक गोष्ट नक्की की मॅच फिक्सिंग आहे की नाही या बाबतीत काळच ठरवेल. परंतु मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट फिक्सिंग झालेला आहे. भारतीय जनता पक्ष अगदी चांगल्या जागा घेऊन सत्ता काबीज करेल. बरं, मी काँग्रेसकडे जातो. नाही, पण प्रसन्न अवधूत वाघजी म्हटले की रिझल्ट फिक्सिंग झालेला आहे. अहो, तुम्ही स्वतःच्याच मुळावर घाव घालताय वाघजी. तुम्ही रिझल्ट फिक्स केले, सरकारमध्ये आहात तुम्ही. सरकार कधी रिझल्ट फिक्स करत नसतं. रिझल्ट फिक्स करण्याचं काम हे जनतेचं असतं आणि जनतेने हा रिझल्ट फिक्स करून टाकलेला आहे. कोणाला निवडून आणायचं जनतेने पक्क ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे 23 तारखेला ज्यावेळी रिझल्ट लागतील त्यावेळी आज जनतेने जे ठरवलेलं आहे, जे फिक्स केलेलं आहे ते तुम्हाला मतदानातून दिसेल. मला एकदम यानिमित्तानं लालकृष्ण अडवाणींची आठवण झाली. ते म्हणाले होते ईव्हीएम मशीन्स फिक्स करून टाकलेले आहेत काँग्रेसने. मला आशा आहे असा कुठलाही आरोप प्रत्यारोप यावेळी होणार नाही. मी जातो नागपूरला. आता एक आरोप झाला. आता शिवसेनेच्या एका उपविभाग प्रमुखाने म्हटलं की भारतीय जनता पक्षाने शेवटच्या क्षणी फॉर्मच भरू नयेत म्हणून सर्व्हरच डाव केला होता, असा आरोप केलेला आहे कोणीतरी. केलेले आहेत. आणि नुसतं नाही, 35 जागांवर साठीचे एबी फॉर्मचा सगळा प्रॉब्लेम करून ठेवलाय नागपूरमध्ये, असा आरोप तुमच्यावरती झालेला आहे. तो मुद्दा घेईन मी पहिल्यांदा अतुल लोंढेंकडे जातो, काँग्रेसच्या अतुल लोंढेंकडे. लोंढेजी, अगदीच काही लॉजिकमध्ये चूक आहे असं प्रायमा फेसी वाटत नाही. हे लॉजिक बरोबर आहे, त्याचा उल्लेख मगाशी निलेश यांनी पण केला. शत्रूचा शत्रू तो मित्र, आणि तिकडे समोर संजय निरुपम बसलेले आहेत आणि दोघांना सध्या भाजपला रोखायचं आहे. या परिस्थितीमध्ये ही दोस्ती यारी येणारच नाही, होणारच नाही असं पण वाटत नाही. काय वाटतं? असं आहे प्रसन्ना, जे लोक दुसऱ्याचं बोट धरून राजकारणामध्ये येतात, आता उद्धवजींचं भाषण सुरू होतं, ट्रान्सपरन्सी बद्दल बोलत होते ते की तुम्ही कशा पद्धतीनं बहुमत मिळवलं विधानसभेच्या फ्लोअरवर. त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलावं हे म्हणजे थोडंसं आपलं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं काढावं उडून, अशा पद्धतीचं आहे. काँग्रेसला ही फिक्सिंग करण्याची काही गरज नाही आहे. मी वारंवार सांगत आलेलो आहे की काँग्रेसच्या 51-52 जागा मुंबईमध्ये होत्या, बीजेपीच्या 27 होत्या.
फक्त प्रचार तंत्राच्या बळावर जर कोणी म्हणत असेल की आम्ही सत्ता मिळवू तर हे चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं फिक्सिंग जर कोणाची असेल तर ती फिक्सिंग शिवसेना आणि बीजेपीची आहे. बरं. आज मी पहिले पण म्हटलं होतं की हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा हा पार्ट 2 आहे मुंबई महानगरपालिका. जर आपल्या विचारामध्ये साम्य नाही आहे किंवा साम्य राहिलेलं नाही आहे, जर आपण बीजेपी जर यांना भ्रष्टाचारी म्हणते, भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करते, बीजेपी कडे गृह मंत्रालय आहे, त्यांनी जेलमध्ये सुद्धा काही कॉन्ट्रॅक्टरना काही अधिकाऱ्यांना टाकलेलं आहे, नगरसेवकांना अजून हात लावला नाही कारण ती त्यांनी स्पेस ठेवली होती आघाडीसाठी म्हणजे त्यांना प्रेशर आणण्याची, पण ती स्पेस काही त्यांना युटिलाइज करता आली नाही. केंद्रामध्ये शिवसेनेचा मंत्री आहे, राज्यामध्ये बीजेपी शिवसेनेचं आजही सरकार आहे. याच्यापेक्षा मोठी फिक्सिंग कोणी म्हणजे पाहू शकतं का? बरं. त्यांनी म्हटलं की जगातले सर्व म्हणजे देशातले महाराष्ट्रातले सर्व गुंड जे आहे ते बीजेपी मध्ये सामील झालेले आहे. आता शिवसेनेसाठी एकही गुंड घ्यायला राहिलेला नाही. इथपर्यंत आरोप केल्यानंतरही हे लोक आजही राज्यात सत्तेमध्ये आहे. बरं. आणि असं असताना जर हे काँग्रेसवर आरोप ठेवत असतील, त्या काँग्रेसवर की जी सायलेंटली लढून लोकांमधून सेकंड नंबरला नगरपालिकेमध्ये राहिली, हे कुठंतरी 500-600तच अटकले, हे कुठं पुढे जाऊ पण शकले नाही. शिवसेना बीजेपी सत्तेचा कसा वापर करते हे आपण विचारलं की आपल्याला सांगतोच मी. त्यामुळे मॅच फिक्सिंगचा दुसऱ्यावर आरोप करताना इतक्या सगळ्या फिक्सिंग या ठीक आहे. अरविंद भोसलेंचं म्हणणं आहे की खरी फिक्सिंग सेना आणि भाजप मध्येच आहे आणि हा सामना फिक्स झालेला आहे आणि निकालानंतरची सत्ता सुद्धा फिक्स झालेली आहे की कोणाचा महापौर आणि कोणाकडे स्थायी समिती. मी आता जातो अरविंद भोसलेंकडे, शिवसेनेचे प्रवक्ते आपल्यासोबत फोनद्वारे आहेत. अरविंद भोसलेजी, काँग्रेसचं म्हणणं आहे की खरी फिक्सिंग तुमच्यामध्येच आहे आणि ते मांडण्यासाठी कारण आहे, त्यांनी सांगितलेलं जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं तेच इथे होणार आहे. आता एकमेकांना शिव्याशाप घालतील आणि नंतर गळ्यात गळे घालतील. पहिल्यांदा मी जरा एका प्रचार सभेमध्ये असल्यामुळे मी आपल्या स्टुडिओमध्ये येऊ शकलो नाहीये, त्यामुळे आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण आपला आजचा चर्चेचा विषय फार महत्वाचा आहे. परंतु फोनच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो. बोला. एक तर प्रथम मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 40 जागा शिवसेना जिंकली हे आशिष शेलारांनी एक अनवधानाने का असेना परंतु जाहीर करून टाकलाय. कारण त्यांच्या म्हणण्याचा सरळ सरळ अर्थ असा निघत होता की शिवसेनेला यश सुटकर व्हावं, सहज मिळावं, त्यासाठी काँग्रेसने 40 जागांवरती पाणी सोडलं, अशा स्वरूपातले त्यांनी उमेदवार सोडले. याचा अर्थ शिवसेना 40 जागा जिंकणार त्या आशिष शेलारांनी ती सुरुवातच ठेवून दिली. बरं. दुसरा विषय असा की मुंबई भाजपचे अध्यक्ष असणारे आशिष शेलार हे फिक्सिंग बद्दल बोलतायत. यामध्ये विशेष असले वाटण्यासारखं नाहीये, कारण फिक्सिंग हा जो प्रकार आहे त्याचा अनुभव त्यांना कदाचित जास्त असू शकतो आणि त्याचं कारण असं की ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे फिक्सिंग बद्दल त्यांचा अनुभव हा निश्चित चांगला असू शकतो. बरं. आणि त्यामुळे त्या फिक्सिंगचा अनुभव लक्षात घेता त्यांनी इतरांवर आरोप करणं हा हास्यास्पद आहे. आमचे ते प्रकार नाही, आमचे धंदे नाहीत, आम्ही ते कधी केले नाहीत. नाही भोसलेजी, पण अहो जास्त गंभीर आरोप काँग्रेस केलाय. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत काँग्रेसचे, ते म्हणतात की खरी फिक्सिंग सेना भाजपमध्येच आहे, आता शिव्या घालायच्या, नंतर सत्तेसाठी एकत्र यायचं, कडोंपाचा फॉर्म्युला परत राबवायचा. लोंढे साहेब, मी ते अभ्यासू प्रवक्ते आहेत काँग्रेसचे. आधी ते राष्ट्रवादीमध्ये होते, त्याच्या आधी ते काँग्रेसमध्ये होते, तर त्यामुळे त्यांचं गांभीर्य हे त्यांचं विधान किती गांभीर्य द्यावं हा आता प्रश्नच आहे. परंतु निवडणुका ज्या आहेत त्या लोकांमध्ये आपले मुद्दे, अरविंद चुकीची माहिती आहे. लोंढे ऐका ना, मला मुद्दा माझा पूर्ण होऊ दे. बोला. ते निवडणुका ज्या आहेत त्या लोकांमध्ये आपण चुकीची माहिती आहे अरविंद. नाही ठीक आहे, मी येतो लोंढेजी तुमच्याकडे पण येतो. अरविंद भोसले पूर्ण करा बोलणं. आपला मुद्दा लोकांमध्ये जाऊन त्यांना समजावून सांगून मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीची प्रक्रिया पार पडते. बरं. त्या फिक्सिंग बिक्सिंग तुमचे आरोप करणं हा विषय सोपा आहे. आता काय होतं की निवडणुका म्हटल्यानंतर काही पक्ष म्हणतात आमचं वॉर रूम तयार आहे. आता निवडणुका ह्या प्रत्यक्ष मतदाराच्या संपर्क साधून त्या या रणधुमाळीतून येतात, लढवल्या जातात, त्या जाहीर सभांमधून लढवल्या जातात. त्या कोणत्याही वॉर रूम मध्ये बसून लढवल्या जात नाही. ती लढाई असते एका प्रकारची, ते युद्ध असतं, ते वैचारिक युद्ध असतं. तसं हे फिक्सिंग, वॉर रूम, अमुक तमुक ज्यांच्याकडे आता जन समर्थन राहिलेलं नाही, लोकांचं समर्थन राहिलेलं नाही. ठीक आहे, ते असे आरोप करतात. ठीक आहे, मी भोसलेजी पण भोसलेजी, ज्या स्वरूपामध्ये तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये केलं, अगदी मुख्यमंत्री म्हटले वाघाच्या तोंडात हात घालू, तुम्ही अगदी आत्ता नालायक म्हटले, त्याही वेळेला तशाच स्वरूपाचे शब्द वापरलेत. इतकं टोकाचं वातावरण तयार होतं, आरेतुरेच्या भाषेवर तुम्ही पोहोचतात आणि नंतर सत्तेत एकत्र बसतात. अहो, सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे ना की तुम्ही विरोधामध्ये निवडणूक लढतात, म्हणजे ती WWF ची लढाई असते त्याप्रमाणे दोन मुष्टियुद्ध एकत्र येतात, लढतात आणि सगळं फिक्स असतं, स्क्रिप्टेड असतं.
तर असं यावेळेला होणार नाही याची शाश्वती देऊ शकता का तुम्ही? पण विषय असा आहे की कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्या लोकसभा आणि विधानसभेच्या नंतर तातडीने झालेल्या होत्या. त्या ठिकाणी शिवसेनेचे फक्त 1 आमदार आहेत, भाजपचे 3 आमदार आहेत. आणि असं असताना सुद्धा मागच्याला मनसेने जे शिवसेनेचं जे मताधिक्य घेतलं होतं, मागच्याला जे कल्याण डोंबिवलीमधले शिवसेनेचे नगरसेवक जे ज्या प्रमाणामध्ये मतांच्या विभाजनामुळे हरले होते, ती लाट ओसरली होती. शिवसेनेच्या नगरसेवकांचं मताधिक्य हे जवळपास दुप्पट झालं. आता मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या जन्मापासून आधी कम्युनिस्ट, मग काँग्रेस, मग राष्ट्रवादी, मग जनता दल, मग शिवसेनेले गटदार, मग मनसे, या सर्वांना भुईसपाट करून शिवसेना आता आली आहे. आणि आम्ही ज्यांना आमच्या अंगावरती खेळवलं, एकदा त्यांना आता फक्त कपडा मारायचा बाकी आहे. शिवसेनेचं यापुढचं जे यश असेल ते महाराष्ट्राच्या हितासाठी असेल. बरं, शिवसेना स्वबळावरती ठीक आहे. राज्यामध्ये सत्तेत आलेली असेल हा विश्वास सर्वसाधारण सैनिक आणि मुंबईकरांच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या ठीक आहे. मनामध्ये भोसलेजी आहे. अजून आहे, अजून 23 तारीख बाकी आहे आणि मला अजून 2-3 प्रश्न अगदी, विचारायचे आहेत. अगदी. तुम्ही एकदम निर्वाणीची आणि निरोपाची भाषा करू नका. माझे नाही, 2-3 प्रश्न बाकी आहेत. माझी तुम्ही छोटी राहा विनंती, भोसलेजी, माझी- राहा आमच्यासोबत 5 मिनिटं राहा फक्त आणखी मला आवडेल 5 मिनिटं. मी प्रताप थोरातांकडे जातो. प्रताप थोरातजी, या सगळ्या फिक्सिंगच्या चर्चेमध्ये 3 पक्ष एकमेकांवरती फिक्सिंगची भाषा करतायत आणि यांच्या भाषणांना भुलतोय आपला मुंबईकर मित्र, प्रसन्न, त्या मला दृष्टीने बोलायचं. मतदान करणार आहे. तुम्ही याकडे कसं बघता? लोक एवढे मूर्ख नाहीये. आपल्याकडं कसं आहे की निवडणुका हा लोकशाहीचा महोत्सव असतो किंवा असावा अशी कल्पना आहे. पण आपल्याकडं हा झालंय असं की निवडणुका हा लोकनाट्याचाच महोत्सव झालाय. पण लोकनाट्यामध्ये अभिजात कलेशी प्रामाणिक असतात ती माणसं अडाणी असेल ती, पण प्रामाणिक असतात. इथं तो प्रामाणिकपणा नाहीये. त्याच्यामुळं मनोरंजन सुद्धा निखळ मनोरंजन असं काही होत नाही. कुणी बोलावं फिक्सिंग बद्दल कोणाच्या? आता आशिष शेलार बोलले म्हणून त्यांच्यापासून सुरुवात करू आपण. आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांचे वारस आहेत. हे असंच मानलं जातंय. याच्यावर हे काही आरोप वगैरे नाही, तसंच मानलं जातंय की 4-5 वर्षाचं अलीकडचं मुंबई क्रिकेट असोसिएशनची वाटचाल पाहिली तर. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा की यांची नोरा कुस्तीच आहे. मी काहीतरी करतो, तू काय. आता ही पारदर्शकतेच्याबद्दल भाजपनी सुरुवात केली शिवसेनेच्या, आणि नंतर भाजपच्या सरकारच्या हवालात सगळ्यात ते पारदर्शक आहेत. हे कुणाचं फिक्सिंग आहे? हे काय फिक्सिंग आहे का नाही याच्यावर सांगायला लागेल. दुसरी गोष्ट, हाही भाग बघा की ज्या वेळेला हे सगळं वरूनची नोरा कुस्ती का असू शकतोय की फक्त सत्तेत गेले, निवडणूक संपली की उद्धव ठाकरे गप्प बसणार आणि सत्तेत शांतपणे बसणार. निवडणुकीच्या काळामध्ये ते अनेक तोंडांनी हल्ला करणार. हे सगळे हल्ले आहेत हे याच्यासाठी आहे का की आम्हाला शिवसेना भाजपला असं म्हणते? आता जी थिअरी प्रपोज केलेली आहे आशिष शेलाराने, त्यात तुम्हाला पोटन्सी काही वाटते का? भाजपला रोखण्यासाठी हे 2 पक्ष येऊ शकतात का एकत्र काही जागांसाठी? भाजपला रोखण्यासाठी नाही यांचंच उलट फिक्सिंग दिसतंय ते शिवसेनेशी. म्हणजे काँग्रेसचं म्हणण्यात तुम्हाला पटतंय ते पटण्यात त्याला तथ्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, काँग्रेस आणि शिवसेना यांचं फिक्सिंग असू शकेल आणि ते नाही पाण्याचं आगीचं वैर असं नाहीये. शिवसेना ही काँग्रेसचीच निर्मित युवक संघटना आहे. शिवसेना ही काँग्रेसच्याच अंगाखांद्यावर वाढलेली आहे. तिला वसंत सेना असंच पूर्वी म्हणत, वसंतराव नाईकांच्या नावावरून. त्याच्यामुळे ते काँग्रेसचंच अपत्य आहे. ते काय आग आणि पाण्याचं त्यांच्यामध्ये नाहीये. परंतु याच्या वेळेला आज ते एकच नाहीत, कारण काय शिवसेना जर मोठी झाली तर ती यांना कशाला मानेल? समजा मी इकडे हा तुमचा प्रश्न आणि मला लोंढ्यांचा पण एक मुद्दा, मला मगाशी भोसलेंचा एक मुद्दा मला खरंच महत्वाचा वाटला, जो मी वाघांना विचारणार आहे. वाघजी, भोसलेंनी एक प्रकारे छान तुमच्या जखमेवर बोट ठेवलंय की 40 जागांसाठी सेटिंग झालं असं ज्यावेळी तुम्ही म्हणत असता, याचा सरळ अर्थ 40 जागांवरती शिवसेनेचं यश निश्चित आहे याची भीती तुम्हाला वाटते? सेटिंग झालं म्हणजे रिझल्ट लागला असं नाही. कारण मला वाटतं अरविंद भोसले हे अर्धवट स्टेटमेंट करण्यामध्ये पटाईत आहेत. तिकडे आशिष शेलारांचं स्टेटमेंट एकदम क्लिअर आहे. आणि आशिष शेलार असं म्हणाले की मुंबई महानगरपालिकेच्या 42 मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचं साटलोट झालेलं आहे. पण एवढं असून सुद्धा भारतीय जनता पक्ष विजयी होणार आहे. त्यामुळे आता 21 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. या सेटिंग चे रिझल्ट काय लागतील ते 23 तारखेला ठरवतील. पण मी आधी तुम्हाला जवळजवळ 7 वर्षापूर्वी मागे घेऊन जातो. सेटिंग लावण्याचा काँग्रेसचा हा काही पहिलाच प्रयत्न नाहीये. गेल्या विधानसभेला म्हणजे 2009 सालच्या विधानसभेला मुंबईमधल्या 36च्या 36 विधानसभा मनसे लढली होती. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये सर्वात जास्त यावेळी युतीमध्ये एकत्र इलेक्शन्स लढल्या होत्या. या युतीला अपयश यावं
पुण्यामध्ये अपयश यावं, नाशिकमध्ये अपयश यावं आणि जिकडे जिकडे अर्बन पॉप्युलेशन आहे, जिकडे जिकडे भारतीय जनता पार्टी शिवसेना स्ट्रॉंग आहे, तिथे तिथे शिवसेना भारतीय जनता पक्षाची उजव्या विचारसरणीची मतं तोडून बरं. मनसेने त्या मतांवर डल्ला मारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशी पुन्हा निवडून येईल यासाठी काँग्रेसने सेटिंग लावलं होतं की नाही बरं. हे मी सांगायची गरज नाही. अख्खा ठीक आहे, महाराष्ट्र मी जातो. आणि हे त्यानंतर- काँग्रेसला विचारतो, आणि काँग्रेसला विचारतो त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर हा असा एक मुद्दा की ज्याचा आरोप नेहमी राज ठाकरेंवर पण झाला, काँग्रेसने मात्र कधीच उत्तर दिले नाही. आज तो प्रश्न आपण विचारूयात काँग्रेसला ब्रेक नंतर. पाहत राहा जय महाराष्ट्र. friendly match. ब्रेकच्या नंतर मी आता जाणार आहे नागपूरला अतुल लोंढेंकडे. अतुल लोंढेची दोन प्रकारच्या फिक्सिंग बद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. एक जो मगाशी वाघांनी उल्लेख केला की मनसेचा वापर करून तुम्ही त्यावेळी सेना भाजपची मतं खाण्याचा प्रयत्न केला स्वतःला जिंकवण्यासाठी, हा एक संदर्भ. आणि दुसरा संदर्भ, मनसे शिवसेनेला भाजप जेव्हा 2014चे निकाल लागले त्यावेळी प्रसंगी अशी चर्चा सुरू झाली होती की फक्त भाजप विरोध म्हणून हवं तर आपण शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्यायचा पण भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचं. त्यामुळे काँग्रेस शिवसेना एकत्र येऊ शकतच नाही असं पण नाही. लोंढेजी बोला, मी तुम्हाला प्रश्न प्रसन्न, विचारतो. सर्वप्रथम मला त्या अरविंद भोसलेंचं एक उत्तर द्यायचं आहे की मी काँग्रेसमध्ये ह्यापूर्वी कधीही नव्हतो. माझ्या राजकारणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून झाली आणि आता मी काँग्रेसमध्ये आलो. निदान हे वैचारिक तरी दलबदलूपणा नाही आहे. जसे लोक काँग्रेसमधनं बीजेपीत जातात तसं नाही आहे, किंवा शिवसेनेतनं बीजेपीतनं काँग्रेसमध्ये येतात तसं नाही आहे. हा मुद्दा वेगळा. बरं. सगळ्यात पहिले यांनी हे सांगायला पाहिजे की मनसेचं फॉर्मेशन काही काँग्रेसच्या सांगण्यावरून झालं नाही. मनसे ही त्यांच्या घरामधल्या भांडणामधून मनसेची निर्मिती झाली आणि मनसेनी त्यावेळेस 13 जागा जिंकल्या होत्या. मनसेचे जे खासदार उभे होते 2009 साली, बाळा नांदगावकरांची मतं बघा, त्या मतामुळे मिलिंद देवरांची लीड कमी झाली होती. आणि खरी फिक्सिंग जर बघायची असेल तुम्हाला यांची, तर 2014 साली राज ठाकरे मोदींची तारीफ केल्याशिवाय थकत नव्हते, की इतकं त्यांची स्तुती करायची की ते थकायचे नाही. आणि त्यांनी जी 10 जागा उभ्या केल्या होत्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की हे जे खासदार आहे, माझे 10 खासदार जे निवडून येतील ते स्पष्टपणे मोदीला पाठिंबा देतील. आणि मग नंतर लोकांनी त्यांना ते काय केलं मनसेसोबत, हा सगळा इतिहास महाराष्ट्रासमोर आहे. आज जर यांना असं वाटतं की बाबा शिवसेनेसोबत यांची फिक्सिंग नाही आहे, तर मग आज हे दोन्ही नेते रणधुमाळीमध्ये आहे निवडणुकांच्या. आशिष शेलार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धवजी असतील, यांनी एकदाच जाहीर करावं की आम्ही आता एक दुसऱ्यासोबत सरकारमध्ये बसणार नाही, कारण आमची विचारधारा, आमचे वैचारिक मतभेद आहेत. बरं, असं सांगून एकदा लोकांसमोर स्पष्टपणे पुढे यावं. इकडे असंही करायचं, सरकारमध्ये पण राहायचं, तिकडे एक दुसऱ्यांना बोलायचं. मग नंतर त्यांनी मान्य केलं की ते उजव्या विचारसरणीचे आहे, म्हणजे ते भारतीय राज्यघटनेच्या ची शपथ घेऊन ज्या सरकारची स्थापना होते, धर्मनिरपेक्ष, सगळ्यांना सबका साथ सबका विकास वगैरे जे असते, ते फक्त केवळ मॅनिफेस्टो पुरतं. आणि घटना आहे बा, ती आपण जोपर्यंत बदलू शकत नाही, जोपर्यंत आपल्या फेवरमध्ये त्या घटना करू शकत नाही, आरक्षण वगैरे आपण जोपर्यंत बंद करू शकत नाही आपल्या तत्वाप्रमाणे, म्हणजे उजव्या विचारसरणीप्रमाणे, तोपर्यंत आपण खोटी नाटी त्या घटनेची शपथ घ्यायची, गोष्ट उजव्या विचारसरणीची करायची. नंतर म्हणायचं की आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र येतो आहे. हिंदुत्वाची भाषा चुकीची करतात हे लोक. आणि दुसऱ्याला कसं म्हणू शकतात हे फिक्सिंग आहे? काँग्रेस आपल्या सगळ्या उमेदवारासाठी सिरियसली तुम्ही जे आरोप करताय, उतरणार. फक्त ते काय वर्गना करणे हा काँग्रेसचा स्वभाव नाही आहे. अतुल लोंढेजी, तुम्ही जो आरोप करताय, अगदी मान्य करूयात की तुमचं जे भाजप आणि शिवसेनेबद्दलचे आरोप आहे, आक्षेप आहेत, ते मान्य जरी केले तरी गेल्या काळातल्या विधान परिषदेच्या निवडणुकांवर नजर टाकली, ज्या वेळेला काँग्रेस सत्तेत होती, पृथ्वीराज चव्हाण आणि मातोश्रीचे काय संबंध होते हे जगजाहीर होतं ना. पृथ्वीराज चव्हाणांनी थेटपणे मातोश्रीची हातमिळवणूक करून अनेक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी ज्या विधिमंडळामध्ये अडकणाऱ्या होत्या त्याही काँग्रेसचा राष्ट्रपतीच्यासाठी समर्थन शिवसेनेचं काही वेळेला शिवसेनेचं समर्थन घ्यायला गेलेच होते ना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते. त्यामुळे होऊच शकत नाही फिक्सिंग, असं तुम्ही कसं म्हणू शकता? मी तुम्हाला आणखी 3 उदाहरणं देतो लोंढे साहेब, मुंबईतली 3 उदाहरणं देतो. मुंबईमध्ये ज्यावेळी 13 आमदार होते मनसेचे, त्यावेळी 2दा विधान परिषदेची इलेक्शन झाली. 7व्या उमेदवारासाठी काँग्रेसला नेहमी कमी मतं पडत होती. मग विजय सावंत असो किंवा आणि कोण असो, दोन्ही वेळा मनसेने डायरेक्टली 13च्या 13 आपली मतं ही
अधांतरी नाही ठेवली पण काँग्रेसला ओपनली दिली. हा एक मुद्दा नंबर 1. आणि 1 वर्षापूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिकेतून झालेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये 27च्या 27 कॉर्पोरेशनची मतं भाई सावंतला दिली मनसेने. याचाच अर्थ असा की काँग्रेस आणि मनसे ही नेहमी एका नाण्याच्या 2 बाजू राहिलेल्या आहेत आणि मनसेचा नेहमी फायदा घेऊन मी पुन्हा सांगतो उजवी विचारसरणी, कारण उजवी विचारसरणी राष्ट्रविरोधी नाहीये. उजवी विचारसरणी ही म्हणजे उदार विचारसरणी आहे आणि ती घटनेच्या विरोधात पण नाहीये. उगीच आपल्याला काय वाटलं म्हणून उजव्या विचारसरणीच्या विरोधात बोलू नका, परंतु नेहमी तुम्ही उजव्या विचारसरणीच्या मतांमध्ये फाटाफूट करून आपलं कसं काय घोडं जाईल आणि म्हणून तुम्ही 27 ते 30% जास्तीत जास्त मतं मिळालीत आणि 70% विरोधी मतांवर तुम्ही राज्य केलेलं. थोरातांकडे येण्यापूर्वी लोंढे बोला. नाही, असं आहे प्रसन्ना, ही गोष्ट खरी आहे की काही विधेयकं पारित करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष जो आहे तो विरोधी पक्षांकडे पण जात असतो. कारण सत्ताधारी, आता हे बीजेपीला सांगावं लागेल की सत्ताधारी पक्षाचं काम असतं अधिवेशन चालवणं, संसद किंवा विधानसभा अधिवेशन जे आहे ते चालवणे सत्ताधाऱ्यांचं काम असतं. आपण पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा उल्लेख केला. मी आपल्याला सांगू इच्छितो की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जो घोडाबाजारी जी होत होती, घोडेबाजार जो होत होता याच्या निवडणुकांमधला, तो होऊ नये आणि त्या याच्यामध्ये जयंत पाटील साहेब जे शेकापचे होते, ज्यांच्याकडे मतदान नव्हतं, ते सुद्धा निवडून आले होते. त्यावेळेस त्यांनी घोडेबाजार जो आहे या विधान परिषदेला तो थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा तो भाग होता, तो फिक्सिंगचा भाग नव्हता. तो इलेक्शन प्रोसेसला चांगल्या पद्धतीकडे, स्वच्छ पद्धतीकडे नेण्याचा एक भाग होता. उजवी विचारसरणी मला सांगायची गरज नाही, सगळ्या जगाला माहिती आहे. आपले हे सरसंघचालक काय बोलले होते बिहारमध्ये, आणि आता मनमोहन वैद्य काय बोलले, काँग्रेस शिवसेना एखाद्या कॉमन कॉज साठी एकत्र येऊच शकत नाही अशी काही स्थिती नाही. हे आम्ही आतापर्यंत तुम्हाला 4-5 उदाहरणांनी दाखवून दिलंय. नाही, असं आहे प्रसन्ना की आपल्याला मी एक सांगतो, प्रत्येक पक्ष शेवटी जो आहे तो विचारधारेवर आहे. आजपर्यंत काँग्रेसने निवडणुकांमध्ये कुठेतरी काहीतरी अभद्र युती केलं जे आहे, या कधी विधानसभा लोकसभेमध्ये आपल्याला कधी दिसणार नाही. तुरळक स्थितीमध्ये काही एका ठिकाणी एक प्रयोग झालेले आहे, नाही झालं असं नाही आहे, पण सरसकट फिक्सिंगच्या ज्या गोष्टी आपण करतो, पुण्यामधला पहिला प्रयोग झाला मला माहिती आहे, ते सांगाल तुम्ही. पुण्यामध्ये त्यावेळेस शिवसेना बीजेपी वगैरे असं तो प्रकार झालेला होता. लोकल याच्यावर आघाडीचं जेव्हा राजकारण सुरू झालं तेव्हा काही डेव्हिएशन्स त्याच्यामध्ये आले होते, ते अमान्य करण्यात काही कारण नाही आहे. पण आता तुम्ही जे डीपी सावंतांचं सांगितलं होतं, डीपी सावंत हे 4th प्रिफरन्सच्या 4th राऊंडमध्ये 0.25% निवडून आलेले होते. ते 4th प्रिफरन्सचे वोट्स होते. आता मनसे हा जो आहे त्यांचे स्वतःचे निवडून येऊ शकत नव्हते, त्यांनी कोणाला मतदान करावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचे नैसर्गिक शत्रू कोण आहे? त्यांचे नैसर्गिक शत्रू आहे शिवसेना, त्यांची नैसर्गिक शत्रू. आता आपण पाहिले टाळी कधी देणार एक दुसऱ्याला. पहिले ते म्हणाले होते पेपरमधून टाळी देता येत नाही, आता हे म्हणले की आम्ही टाळी दिलीच नाही. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक शत्रू तो आहे आणि बीजेपी सोबत त्यांना जायचं नसेल आणि त्यांनी आम्हाला त्या विधान परिषदेमध्ये त्यांच्याकडे तेवढं संख्याबळ नसल्यामुळे जर मतदान केलं असेल तर ही पॉलिटिकल, त्यांना काय म्हणतात, त्यांना त्यांची मजबुरी आहे ती त्यांची. आम्ही काही अडवणूक केली नाही, त्यांनी आम्हाला मतदान केलं, आम्ही घेणार ना मतदान का नाही घेणार. पण याचा अर्थ हा होत नाही की त्या विचारसरणीकडे आम्ही जाऊ किंवा त्यांचे विचार जे आहे ती वैचारिक एकता आहे असं नाही. अतुल लोंढे जे म्हणतात आहेत ना की काँग्रेसने कधी वैचारिक भूमिकेच्या पलीकडे जाऊन हे केलं नाही आणि आमचा पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष चेहरा आहे, ज्या पक्षाच्या नावामध्येच मुस्लिम आहे, त्या मुस्लिम लीग बरोबर तुम्ही युती केली होती की नाही? जर मुस्लिम लीग हा जर धर्मनिरपेक्ष असेल तर बाबा नमस्कार. जर मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष तर हिंदू महासभा पण धर्मनिरपेक्ष. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, या मुंबईमध्ये शिवसेनेबरोबर काँग्रेसची युती होती. काँग्रेसने शिवसेनेला जागा सोडल्या होत्या. तुमच्या माहिती करता सांगतो की मुरली देवरा, ज्यांचं बघाशी तुम्ही नाव घेतलं मिलिंद देवराचं, त्यांचे वडील मुरली देवरा मुंबईचे पहिले महापौर झाले, ते शिवसेनेच्या पाठिंब्यावर झाले. अतुल लोंढेजी, मुंबईचा इतिहास, शिवसेनेचा इतिहास, काँग्रेसचा इतिहास जाणून घ्या. हा सातत्याने वसंतदादा पाटलांनी 1985 साली शिवसेना निवडून आणावी म्हणून तुटण्याची भाषा केली. मराठी माणसा जावत राहा, ही मुंबई तुटून जाईल. मग सगळे मराठी माणसं एकत्र झाली आणि मग शिवसेनेला पाठिंबा मिळाला. सातत्याने शिवसेनेला पोषक अशी मुंबईमध्ये भूमिका घ्यायची आणि शिवसेनेने मुंबईच्या बाहेर काँग्रेसला पोषक अशी भूमिका घ्यायची. मुंबई शिवसेनेकडे, उर्वरित महाराष्ट्र काँग्रेसकडे अशी एक चांगली. याचं कारण असं अतुलजी तुम्हाला सांगतो, कारण काँग्रेसच्या कुठच्याच नेत्याला मुंबईमध्ये इंटरेस्ट नाही.
मुंबईमधलं सर्व काँग्रेसचं नेतृत्व हे उपरे आहे. मग ते मुरली देवरा असोत किंवा संजय निरुपम असोत किंवा दत्त कृपाशंकर सिंग असो असो. किंवा कृपाशंकर सिंग असो किंवा कोणी असो, अगदी तुमचा तो कोणतो नाचणारा का तिकडनं राम नाईकना हरवून निवडून आला होता गोविंदा, तो कुठे गेला माहित नाही. तर अशा तऱ्हेने सर्व उपऱ्या लोकांकडे तुम्ही मुंबईचं नेतृत्व दिलं. मुंबईच्या मातीबद्दल, मुंबईच्या माणसांबद्दल, मुंबईबद्दल, संस्कृतीबद्दल अजिबात प्रेम नसलेली ही माणसं, आणि त्यांना फक्त मुंबई ही अहो पण एक सांगू का, इथे एकाच ठिकाणी फक्त मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय वाघजी. बोला ना. हेच सगळे शब्द शिवसेना तुमच्याबद्दल पण वापरते. अजिबात नाही. की तुम्हाला सुद्धा मुंबई माहित नाहीये, अजिबात तुम्हाला नाहीये. सुद्धा माहित नाहीये, अजिबात सोमय्या वगैरे लोकांना मुंबईचा इतिहास माहित असला अजिबात पाहिजे. नाहीये, अजिबात नाही. याचं कारण किरीट सोमय्यांची तिसरी पिढी मुंबई मधली आहे. आमचे प्रकाश मेहता जे मुंबईचे आमदार आहेत, 6 टर्म आमदार आहेत, त्यांचा जन्म मुंबई मधला आहे, त्यांच्या आजोबांचा जन्म पेड मधला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की कुठच्या माणसाचं आडनाव काय ह्याच्यावर नाहीये. तो माणूस गेली किती वर्ष, 200 वर्ष इथे ज्या पिढ्या राहतात आहेत त्यांचं मुंबईवर खरंच प्रेम आहे. आणि मुंबईचे आशिष शेलार असो जे आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, मुंबईमध्ये 7 मराठी आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, 117 मराठी ठीक आहे, माणसांना ठीक आहे. तेवढ्यापुरता कॉर्पोरेशन reference होता. मी थोरातांकडे येतो. थोराजी या सगळ्या भूमिकेमध्ये एक भूमिका लक्षात येते, जो त्या मुद्दा एक हळूच इतरांच्या प्रसन्न, तोंडाला मला होता. बोलायचं आहे, प्रसन्न. मुंबईवरची सत्ता प्रसन्न, शिवसेनेच्या मला हातून बोलायचं आहे. जाऊ नये असं बहुधा एक अनरिटर्न रूल आहे सगळ्या पक्षांमध्ये, की त्यासाठी हवं तर शिवसेनेला मदत करा. हा असू शकेल राजकारणाचा डावपेच. एक तुम्ही पहा की फक्त निवडणुकीच्या वेळेलाच उद्धव ठाकरे यांच्या तोंडावरचं झाकण काढलं जातं, नंतर ते चुपचाप असतात भाजपच्या तंबूमध्ये. याचं काय, याचा अर्थ एवढाच आहे की तुम्हाला वाफ काढून द्यायला परवानगी पण आहे आणि दाखवायचं नुसतं. म्हणजे शरद पवारांची आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कशी होती अवस्था की एखादं चांगलं झाडाला फळ लोंबत असावं आणि आदाशीपणे पाहावं, हे आत्ता गळेल नंतर गळेल की आपलं होईल. आता त्यांचा सुद्धा पेशंट गेलेला दिसतोय पवार साहेबांचा. ते म्हणाले तुम्ही आधी निर्णय घ्या आणि नंतर आम्ही बघू. हा शब्द आहे त्यांचा. त्यामुळं ते सुद्धा कंटाळे दिसतात. आणि काय त्याच्या या निवडणुकीच्या आधी एक मधाचं बोट लावलंय पद्मविभूषणचं. त्याच्यामुळे ते, कारण शरद पवार हे खरे राजकारणी आहेत आणि ते भाजपला परवडणारे नाहीत. ते जर सत्तेमध्ये गेले तर उद्धव ठाकरे परवडतात. त्याच्यामुळे ह्या नोरा कुस्तीचा घाट घातलेला असतो. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की आता उद्धव ठाकरे किती बोलले तरी 23 तारखेनंतर परत सरकारमध्ये चिडीची बसतील ते. आणि त्यांना कसं असतं की एखाद्या प्राण्याची हे नको, एखाद्या ठिकाणी सेंटेन्स मध्ये जर का थोरातांना विचारला प्रश्न की अशी युती असेल नसेल सोडून द्या, पण काँग्रेस शिवसेना असं स्ट्रॅटेजिकली एकत्र येऊ शकतात भाजपला रोखण्यासाठी काही जागांपुरता, हे होऊ शकतं का? शक्यता फक्त शक्यता आत्ता नाही होऊ शकत, या परिस्थितीत होऊ शकत नाही. त्याचं कारण असं की काँग्रेसची ताकद तशी कमी आहे. बाय डिफॉल्ट त्यांना मतं पडली तरच आता शिवसेनेला गरजच नाही असं काही घ्यायची. मी शेवट करायला निलेशकडे. निलेश, प्रसन्न, मुख्यतः आपण ही पूर्ण चर्चा केल्यानंतर जरी भाजपनं सेना आणि काँग्रेसवर आरोप केलेला असला, एकच मिनिट अतुलजी, 1 मिनिटात 30 सेकंद तुम्हाला, प्लीज बोला. लोंढेजी फक्त थोडक्यात बोला, कारण कार्यक्रम संपवायची वेळ झाली आहे. हा, मला या देशामधली जर खरी छुपी युती जर कोणाची असेल तर ती भाजपा आणि MIM ची आहे. हे सगळ्या देशाला आणि सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. महत्वाची गोष्ट, अवधूतजी जे बोलले, गोविंदा एक कलाकार होते, यांच्या पक्षाने पण कलाकारांना दिलेली आहे. ती भाजपाची मानसिकता दाखवते की किती आपण हीन बोलू शकतो एखाद्या कलाकाराच्या संदर्भामध्ये, पण अशा कलाकारांना आपण पण देतो, ही मानसिकता दाखवते. ही प्रियंका गांधीच्या संदर्भामध्ये पण ही मानसिकता कटियार यांनी दाखवली होती. त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करणार नाही. एवढ्या खालच्या दर्जाचं जाऊन आम्ही बोलणार नाही. पण ही MIM ची आणि बीजेपीची या देशामध्ये. अगदी गोविंदांबद्दल अवधूत वाघजी, तुम्ही जे बोललात, गोविंदांची 4 पिढ्या ज्या आहेत त्या इथेच गेलेल्या आहेत, ते पालघर आणि या भागात वाढलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना उपरं म्हणणं हे गोविंदांच्या बाबतीत थोडंसं आतताईपणाचं होईल. पण मुख्यतः ह्या पूर्ण चर्चेअंती जरीही हा भाजपनं सेना आणि काँग्रेसवर केलेला आरोप नाचा त्यांनी नाही म्हटलेलं आहे. अतुल लोंढे नाही म्हटलेलं आहे. जरा रिवाइंड करून बघा. त्यांनी नाचणारा असं म्हटलं, नाचा नाही म्हटलं. मुख्यतः जरी भाजप हा आरोप करत असला तरी काँग्रेस वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून सेनेबरोबर हातमिळवणी करत आलेली आहे. मात्र सद्य परिस्थितीमध्ये काँग्रेसच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे काँग्रेस या ठिकाणी तरी, मुंबईत तरी थेटपणे शिवसेनेला मदत करेल अशी परिस्थिती दिसत नाही. हो, मात्र जसं थोरात सर म्हटले, नुरा कुस्ती ही भाजप आणि सेनेतली आहे. आता हे एकमेकांवर टोकाचे आरोप करत असले तरी निवडणुकीनंतर एकत्र येताना पाहायला मिळतील आणि या माध्यमातून
आपल्याच दोघांवर म्हणजे सेना आणि भाजपवरच लोकांचं लक्ष केंद्रित कसं राहील या दृष्टीने प्रयत्न करताना सध्या तरी या निवडणूक प्रचारामध्ये हे दोघेही राजकीय पक्ष पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आरोप जरी सेना आणि काँग्रेसवर होत असला तरी मुख्य लक्ष हे भाजप आणि शिवसेनाच असेल. यांच्यातली नुरा कुस्ती जी आहे ती 23 तारखेनंतर स्पष्ट निकालाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत प्रेक्षकांनी या सगळ्या भाषणांचा आनंद घ्यावा. जर का काही संदेश मिळत असेल तर संदेश घ्यावा आणि योग्य ते मतदान करावं आणि मतदान मात्र नक्की करावं. या आव्हानासकट मी सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी चर्चेला वेळ दिला. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र. Friendly match.